तर मागच्या वेळेला आपण हा किल्ला बनवलेला होता, म्हणजे दिवाळीचा हा एक किल्ला बनवला होता. आता दिवाळी झाली की आपला वासोट्याचा सीझन चालू होतो आणि वासोट्याच्या सीझनसाठी आपल्याला इथे लाईटिंग करायची आहे सगळं. आणि आता आपण जुनं साहित्य सगळं काढून ठेवलेलं आहे आणि लाईटिंगचं आज करायचं आहे आणि मला वाटतं 2 दिवस तरी लागतील कमीत कमी. आणि आपला लॉग याच्यावरच असणार आहे, आपल्याला लाईटिंग करायची आहे सगळं. म्हणजे आपल्याकडं वासोटा फोर्टसाठी बुकिंग असतं आपल्या हॉटेलला, तर आपण लाईटिंगचं वर करणार आहे सगळं. आपल्या ह्या झाडांवर असणार आहेत, ह्या झाडांना आपल्याला लाईटिंगने कवर करायचं आहे. आणि ह्या लाईटिंगच्या माळा आहेत आपल्या. ह्या माळा सुरुवातीला आपण चेक केल्या, ह्या मागच्या वर्षातील माळा आहेत आणि आपण यांना क्लीन वगैरे करून लावणार आहे. आणि काही आपण नवीन सुद्धा माळा मागवल्या आहेत, ह्या बघू शकता तुम्ही. आपण ह्या मुंबईवरून माळा घेतलेल्या आहेत, जेणेकरून आपलं कॅम्पिंग साईट आणि आपलं लेक डायनिंग खूप सुंदर दिसणार आहे. याच्यामुळं एकदा व्ह्यूसुद्धा बघा. इथं कॅम्पिंगचा सेटअप सगळा असतो. कॅम्पिंग अजून बनवायची आपल्याला सगळी, त्यासाठी आत्ताशी सुरुवात म्हणता येईल आपली. आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ही सगळी झाडं वगैरे आपण मस्तपैकी लाईटिंगने डेकोरेशन करणार आहे. आणि इथं आपली सगळी पहिली कमान असणार आहे, हॉटेल सरपंचवाडा म्हणून इथली कमान असणार आहे. आपण मोठी शिडी घेऊन चाललो आहे, झाडांना आपण ही शिडी लावून आपण लाईटिंग जोडणार आहे. आणि शिडी भरपूर जड आहे, सगळी लोखंडाची बनलेली शिडी मित्रांनो. आपण लाईटिंग पण चेक करून घेतले आणि आता ही माळ आपण इथं ह्या झाडावर टाकणार आहे. आणि ही बघा, आपण शिडी पण लावलेली आहे इथं, काम चालू झालेलं आहे आपलं. आणि ही पहिली माळ आपण टाकायला घेतले आणि हा आपला मित्र विकास आहे, तो लाईटिंग वगैरे टाकायला लागलेला आहे. नाही हो का, आता आपण एका झाडावर 2 लाईटिंग वेगवेगळ्या टाकून घेतले कलरच्या, इकडनं एक आणि ह्या इकडनं एक केलं आपण. आणि त्याला आपण वायरिंगचं एक कनेक्शन देऊन ठेवलं, जेणेकरून आपण आता डायरेक्ट ह्यांना कनेक्शन आपण जोडणार आहे. हा लहान मुलगा, वय किती बाळा तुझं? 13 वयाचा मुलगा हा झाडावर चढण्यात तरबेज आहे. आणि हा आपल्याला वरच्या लाईटिंग सगळ्या जोडून देणार आहे. तुम्ही बघत असाल आता हा मुलगा वर चढणार आहे. 13 वर्षाचा मुलगा, विचार करा. लहान मुलंसुद्धा कमवायला सक्षम आहेत आता पण, तुम्ही बघा. बघा, अजय नाव आहे त्याचं आणि वय मला वाटतं 7 वर्षाचं आहे. आणि हा बघा लाईटिंग जोडतोय. मित्रांनो, आपण ही लाईटिंग 30 तारखेला घेतली होती, पण अचानक पाऊस अवकाळी पडल्यामुळे आपल्याला ही लाईटिंगचं काम कॅन्सल करायला लागलं. नंतर आपण हे काम 6 नोव्हेंबरला करायला घेतलं. आणि मित्रांनो, पावसानंतर आपण परत काम घेतले लाईटिंगचं. म्हणजे 1 नोव्हेंबरला आपण थोडं काम केलेलं होतं, पण नंतर पाऊस पडला भरपूर, त्यामुळे आपण हे काम अर्धवटच सोडलं होतं लाईटिंगचं. आणि आत्ता बघाल की आपण इथं कामानी पण लावायचे, नंतर लाईटिंगचं आता सध्या तरी चाललंय काम. आपण ही कमान वर अशी लावून घेऊ, म्हणजे जेणेकरून आपली एक मस्त असं गेट टाईप मस्त होईल. प्रत्येक वर्षी आपण ही कमान लावत असतो. अशा प्रकारे आपली कमान झालेली आहे आणि ही आपली कॅम्पिंगची शान असणार आहे. आणि इथं सगळी लाईटिंग वगैरे अजून जोडायची आहे, लाईटिंगचं काम नाही झालं आपलं. कमान बसवल्यानंतर परत एकदा आपलं काम चालू झालं. आता वायर आपण ही एक गुंडळून घेऊ. इथं ह्या लाईटच्या वायर असतात, म्हणजे झाडाला ह्या गुंडाळता गावतात अशा लाईट असतात. त्या आपण झाडाला बोर्ड बनवलेला आहे, म्हणजे इथनं सगळं लाईटिंगचं ऑपरेट असेल, इथं ऑपरेटिंग होणार इथं हे बघा. आणि इथून अंडरग्राऊंड आपल्याला लाईन घ्यायची लाईटिंगची. ह्या लाईटिंग अशा असतात, ह्या बघा, ह्याला वायर लाईटिंग सुद्धा म्हणू शकता तुम्ही. हे बघा, ही बॅक साईड आहे आणि ही अशा LED लाईटिंग्स वगैरे असतात. आणि आता आपल्याला तार बांधून घ्यायची आणि आमच्या मित्रांनी तार काढून घेतलेली आणि ही आपण परत दुकानातून विकत आणली, कारण आपल्याकडे तार होती ती छोटी होती. आणि आपली कमान एक बघू शकत असाल तुम्ही. आणि मित्रांनो, मागच्या वेळेला नोव्हेंबर म्हणजे 1 नोव्हेंबरला वासोटा चालू होता, पण भरपूर पाऊस असल्यामुळं वासोट्याचं काय आपण काम केलं नव्हतं, म्हणजे आपण लाईटिंगचं काम केलं नव्हतं, कारण लाईटिंग खराब होतं म्हणून. आणि आता आपण लाईटिंगचं सर्व काम आजच कंप्लीट करणार आहे. आणि पण तार अशा बांधून घेतल्या, म्हणजे आपल्याला हा सेंटर असणार आहे लाईटिंगचा. आणि इकडं पण सेम आपण अशीच तार बांधलेली दिसेल, ही बघा. आणि मित्रांनो, एका पॅसेजमध्ये आपण ह्या लाईटिंग लावणार आहेत. ह्या लाईटिंग एकदम प्रोफेशनल लुक देणार आहेत आपल्या कॅम्पिंग साईटला.
आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण आपण जे पण काम करतो त्याच्या मागची मेहनत काय असते हे मला तुम्हाला दाखवायचं असतं प्रत्येक वेळेला. पण रिझल्ट बेस्टच असतं, त्यात काही डाऊट नाही मित्रांनो. आणि यात पण रिझल्ट बेस्टच असणार आहेत मित्रांनो. आणि व्हिडिओ सगळे आपले लॉग बघत जावा, जेणेकरून तुम्हाला खूप सारी माहिती समजेल. इकडचे पर्यटन स्थळ कसं आहे, इकडे सुविधा काय काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डाऊट क्लिअर होणार आहेत. इथपर्यंतचा लाईट कंप्लीट झाल्या आहेत आपल्या लावून. ह्या लाईट सगळ्या फिटिंग करून ना आपल्याला या तारा अशा वर करायच्या आहेत, वर बांधायच्या आहेत, जेणेकरून ही लेवल आपल्याला व्यवस्थित काढता येईल. मित्रांनो, ही इथपर्यंत आपण माळ सगळी बनवलेली आहे, म्हणजे प्रॉपर सेटअप केलं आपण. आता ही माळ वर अशी संपूर्ण बांधून घ्यायला लागणार आहे. आणि हे बघा, आपण इथं एक मध्ये वेगळी पट्टी बांधली. मला वाटतं हा गुलाबी कलर असावा. म्हणजे मागच्या वर्षी आपण ही वायर लाईट आपण लावलेली होती, ही गुलाबी पट्टी. ही पण मध्ये मस्त वाटतं. एक एक तार आपण वर खेचत चाललो आहे. आणि परत इकडची अशी लेवल एक व्यवस्थित अशी वर वाढायची. सेम इकडची तार वाढलं आपली लेवल अशी परत त्रिकोणी होणार आहे. बरं मित्रांनो, आता रात्रीचे 10-10:30 वाजले होते, पण काम काही संपलं नव्हतं, कारण बेसिकच्या गोष्टी भरपूर बाकी होत्या. अजून लाईटिंग सुद्धा भरपूर होती, पण आम्ही एक एक वायर टेस्ट करत चाललो होतो. थोडे लाईट लावताच आमचा आत्मविश्वास एवढा वाढला होता मित्रांनो, कारण शेवटी कष्ट पण तेवढेच होते आमच्या याच्या मागचे. आपण काही झाडांना असे लाईटचे बोर्ड सुद्धा बनवले होते. इथून प्रत्येक लाईट पर्यंत विद्युत प्रवाह होणार होता. नंतर आपण कलरचे हॅलोजन झाडावर मारायला घेतले, जेणेकरून दिसणारा लुक हा खूपच सुंदर असणार आहे. मित्रांनो, आता तुम्ही ही लाइटिंग बघा, खूपच सुंदर आपला कॅम्पिंगचा सेटअप दिसणार आहे बघा. आणि मित्रांनो, आपली लाईट कंप्लीट झालेली आहे. आणि 1 नोव्हेंबरला आपण जे काम चालू केलेलं, पावसानं वाट लावली तर वेगळा विषय राहिला. आणि पण नंतर आज आणि काल आपण हे काम लाईटिंगचं कंप्लीट केलं आहे. संपूर्ण लाईटिंग झालं असं पण म्हणता येत नाही, 90% तरी काम झालेलं आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला ही लाईटिंग दाखवतो आपण काय. मित्रांनो, हा हॉटेलचा आपण फ्रंट केलाय, जेणेकरून कस्टमरला आत येताच एक वेगळं समाधान वाटावं. आणि मित्रांनो, हे बघा आपल्या मेहनतीचं फळ. खरं सांगतो मित्रांनो, जेवढी मेहनत मनापासून करत ना, तेवढं आपल्या रिझल्ट बेस्टच भेटणार आहेत. आणि हे आपले रिझल्ट आहेत. अजून याला आपण टेंट्स वगैरे अजून खूप काही डेकोरेशन करणार आहे मित्रांनो. आणि व्हिडिओ म्हणून सगळे संपूर्ण बघत जावा, जेणेकरून तुम्हाला इकडचे स्पॉट, इकडची माहिती, इकडच्या सुविधा सगळ्या समजतील तुम्हाला. आणि मित्रांनो, तुम्ही वासोट्याचं बुकिंग आमच्यापाशी कधी करता हे सुद्धा कमेंट करा. आणि अजून काही माहिती लागेल तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देणार आहे. मित्रांनो, हॉटेल सरपंचवाडा वासोटा किल्ल्यासाठी एक प्रोफेशनल सेटअप आहे. तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला मी डिटेल्समध्ये माहिती टाकणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला याच्यावर कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज.